बेळगाव जिल्ह्यातील खानापूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वतयारी बैठकीदरम्यान दिगंबर पाटील यांनी महाराष्ट्र समर्थक घोषणा दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ हद्दपार करून योग्य कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिका खानापूर तालुका घटकाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले। आंदोलनाच्या वेळी खानापूर यल्लापूर राज्य महामार्गावर कर्वे कार्यकर्त्यांनी मानवी साखळी तयार करून संताप व्यक्त केला। त्यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदारांना निवेदन सादर करत या प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅವರ ಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಸೂಕ್ತ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಈ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಿಂದ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। यावेळी कर्नाटक रक्षण वेदिका तालुका अध्यक्ष विठ्ठल हिंदळकर, जिल्हा मुख्य सचिव दशरथ बनोशी, जिल्हा संघटन सचिव आरोग्यप्पा पादनकट्टी, तालुका उपाध्यक्ष भरतेश जोळद व जयवंत निडगलकर, मल्लिकार्जुन होसुरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। नागेश नायकर, KMM मराठी, खानापूर। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.